समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। कृषी केंद्र चालकांकडून जादा दराने युरिया विक्री होत असल्याचा आरोप। मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत कारवाईची केली मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील पिकांना आता फवारणी आणि रासायनिक खतांची गरज भासू लागल्याने शेतकऱ्यांकडून रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी केली जाते। अशातच काही ठिकाणी युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांना एका बॅगवर 100 ते 150 रुपये जादा दराने खतांची विक्री केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली। रायपूर मधला माझा कार्यकर्ता आहे, उपतालुकाध्यक्ष आहेत आमचे अविनाश सुरडकर यांच्या शेतामध्ये यांना युरियाच्या खताच्या मागणी होती। युरियाचं खत पाहिजे होतं आणि त्यासाठी त्यांनी रायपूर आणि उबरंडे पांगरी अशा 2 ठिकाणी ज्या दुकानदाराचं दुकान आहे शैलेश उबरंडे म्हणून, साई कृषी सेवा केंद्र नावानं त्याचं दुकान आहे, तर त्यांच्याकडे मागणी करायसाठी गेले। त्यानं युरिया उपलब्ध असताना सुद्धा यांना युरिया नाही म्हणून सांगितलं। एक राजकीय पदाधिकारी पैसे शिल्लक घेता येणार नाही या शेतकऱ्याकडून म्हणून यांना स्पष्ट नाही शब्दात नकार द्यायला आपल्याकडे युरिया अवेलेबल नाहीये म्हणून सांगितलं। पण त्यांनी आमचे एक सहकारी आकाश जैन जे की प्रॉपर उपरंडे पांगरीचे, त्यांच्यासोबत संपर्क केला आणि त्यांना त्या दुकानवरती पाठवलं। त्या दुकानवरती पाठवल्यानंतर त्याने युरिया दिला। युरिया देत असताना पक्क बिल 552 रुपयाचं दिलं, तुम्ही पाहू शकता 552 रुपयाचं बिल दिलं। परंतु पैसे घेताना मात्र फोन पेनं त्यांना पैसे टाकलेले आणि 800 रुपये त्यांनी एका युरियाच्या खताचे 400 रुपये असे 2 खताच्या युरियाच्या थैलीचे 800 रुपये घेतले। म्हणजे शेतकऱ्याकडून तब्बल 150 रुपये शिल्लक या जिल्ह्यामध्ये घेणं सुरू आहे। सर्रास हा प्रकार होतोय। कोणी शेतकरी या गोष्टीसाठी समोर येत नाही की जेणेकरून युरिया मिळतोय बाबा जाऊ द्या 150 रुपये गेले तर, आणि अशी शेतकऱ्यांची लूट या कृषी सेवा केंद्रांच्या मार्फत सुरू आहे। ही बाब आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिली। तर ढगे साहेब बसलेले त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या आता टीमला सांगितलेलं आहे भरारी पथकाला त्यांच्यावर कारवाई करायच्या संबंधात आम्ही मागणी केलेली आहे।